तर एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते ती म्हणजे मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झालेली आहे। पहिल्या यादीत 7 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली 7 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची 37 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर 100 उमेदवार मुंबईत लढणार असल्याचं कळतंय। आता दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झालेली आहे। त्या 7 उमेदवारांची नावं जाहीर झाली आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आहे। सीमा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे। नक्कीच आजच खरं तर शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का मुंबईमध्येच भाजपने दिलेला आहे। मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर पक्षाची पहिली यादी जाहीर झालेली आहे। पहिल्या यादीत 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे। यामध्ये 2 ते 3 ठिकाणी म्हणजे काल पर्यंत अजित पवार गटाने जी आपली यादी जाहीर केलेली आहे आणि आज शरदचंद्र पवार पक्षाने जी जाहीर केलेली आहे यादी, त्यामध्ये 2 ते 3 ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत मुंबईमध्ये होणार आहे। त्यामध्ये 140 सोबतच 48 वॉर्ड क्रमांक मध्ये या दोन्ही पक्ष आमने सामने येणार आहे। 7 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। अजून दुसरी यादी काही वेळात जाहीर होईल अशी पक्षाकडनं सध्या माहिती दिली जाते। आता मुंबईमध्ये एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावरती लढत असताना शरदचंद्र पवार पक्ष आघाडीसोबत जाण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार आता पक्षाने यादी जाहीर करायला सुरुवात केलेली आहे। अनेक बदल आज या यादीमध्ये करण्यात आले। खरं तर दुपारीच ही यादी येणार होती, मात्र पक्षाचे अनेक जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी इतर पक्षांमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आणि त्यामुळे हा जो वेळ आहे तो पक्षाला लागलेला आहे। थोड्याच वेळामध्ये अजून 5 ते 6 उमेदवारांची यादी जाहीर करतील। अगदी सीमा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। शरदचंद्र पवार पक्षाची पहिली 7 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे।